भरपूर स्पामध्ये सॉना रूम, जकूझी, स्टीम बाथ हे सगळं अवेलेबल असतं. जकूझी रूमचं टेम्परेचर जास्त असतं आणि स्टीम बाथचं टेम्परेचर जरा कमी असतं. इथे स्क्रीनवर तुम्ही त्या दोघांमधला डिफरन्स बघू शकता. नेक्स्ट आहे गेस्ट एलिव्हेटर. गेस्ट एलिव्हेटर आणि गेस्ट लिफ्ट ह्याच्यामध्ये काही फरक नाही आहे. काही ठिकाणी लिफ्ट बोललं जातं आणि काही कॅटेगरीजमध्ये एलिव्हेटर बोललं जातं, पण हॉटेलमध्ये जास्त करून गेस्ट एलिव्हेटर ही टर्म यूज केली जाते. तर ही लिफ्ट असते, जितके फ्लोअर आहेत हॉटेलमध्ये त्या प्रत्येक फ्लोअरला ही लिफ्ट कनेक्टेड असते आणि गेस्ट आपल्या रूममध्ये जाऊ शकतात. तर कोणी चुकीच्या फ्लोअरवर चुकीच्या रूममध्ये जाऊ नये ह्याच्यासाठी गेस्टच्या हातात एक की कार्ड असतं आणि लिफ्टमध्ये आत गेल्यावर एक छोटीशी स्क्रीन असते. त्याच्यामध्ये हे की कार्ड असतं ते शो करायचं असतं, त्याला थोडंसं टच करायचं असतं, जेणेकरून तुमचा जो फ्लोअर आहे, गेस्ट सपोज 7th फ्लोअरला राहत असेल तर ती लिफ्ट फक्त 7th फ्लोअरलाच ओपन होणार, बाकी कुठेही ओपन होणार नाही. या अशा टेक्नॉलॉजीमुळे आपण गेस्टची सेफ्टी आणि सिक्युरिटी इन्शुअर करतो. नेक्स्ट आहे हॉटेल जिम्नॅशियम. जिम्नॅशियम म्हणजेच जिम आणि म्हणजेच व्यायामशाळा. तर हॉटेलमध्ये एक मोठासा रूम असतो, जास्त करून फर्स्ट फ्लोअरला असतो, जिथे सगळे गेस्ट हॉटेलमध्ये जे राहणारे इनहाऊस गेस्ट आहेत ते त्याचा वापर करू शकतात. त्याच्यामध्ये ट्रेडमिल असते, बाईक असते, वेट असतात आणि गेस्ट व्यवस्थित आपलं वर्कआउट करू शकतो. तर त्याचं क्लिनलीनेस आहे ते सगळं हाऊसकीपिंगच्या अंडर येतं. आउटसाईड गेस्ट जिम नाही वापरू शकत. काही हॉटेल्समध्ये आउटसाईड गेस्ट मेंबरशिप घेतात आणि जिम वापरतात, नाहीतर जिम ही फक्त इनहाऊस गेस्टसाठी असते. नेक्स्ट आहे बिल्डिंग एक्सटिरियर. तर हॉटेलच्या बाहेर जाऊन जे तुम्ही हॉटेल बघता, एक पूर्ण मोठी लांब उंचच्या उंच बिल्डिंग असते. जर हेरिटेज हॉटेल असेल तर ते एखाद्या पॅलेससारखं किंवा महालासारखं असतं. तर जे आपल्या नजरेत पूर्ण येतं ते पूर्ण गोष्टीला आपण एक्सटिरियर बोलतो. आणि काही वेळेस स्विमिंग पूल हा बाहेर असतो, हॉटेलच्या थोडंसं बाहेर असतं, तर ते एक्सटिरियर एरियामध्येच गणलं जातं. गार्डन्स असतात तेही एक्सटिरियर एरियामध्ये असतात. तर हे सगळं गेस्टच्या निदर्शनाला येतं. गेस्ट हे बघतो आणि मतं ठरवतो हॉटेलबद्दल. आता ह्या पिक्चरमध्ये तुम्ही ताज हॉटेल मुंबईत बघू शकता. त्या हॉटेलमध्ये जर तुम्ही बघाल एक वेगळीच डिझाईन आहे, घुमट आहे, डोम म्हणू शकता त्याला, कलर वेगवेगळे वापरले आहेत, आर्किटेक्चरल स्टाईल आहेत वेगवेगळ्या, आर्चेस आहेत म्हणजे कमान आहेत, बाल्कनी पण आहेत जे खूप छोट्या छोट्या दिसणार नाहीत पिक्चरमध्ये. तर हे सगळं आहे ते एक्सटेरियर ऑफ द हॉटेल आहे. तर हे सगळं क्लिनिंगचं काम हे हाऊसकीपिंगच्या अंडर येतं, पण हे रिस्की काम आहे. एवढ्या हाईटवर क्लीन करणं हे आपल्या नॉर्मल जॉबमध्ये येत नाही. तर ह्याच्यासाठी बाहेरचे वेंडर्स असतात, कंपनीज असतात, त्यांना फसाड क्लीनर म्हणतात. त्यांना आपण वर्षातनं 2दा किंवा 3दा जसं तुमचं स्केड्यूल आणि बजेट असेल त्याप्रमाणे बोलवून